आणि इकडे चोळप्पा गावातली कामं वगैरे उरकून स्वामींचं असणारं भजन करत का दे देवा, तुझ्या कृपेने माझा संसार चाललाय म्हणून चोळप्पा ब्राह्मण स्वामींचं भजन करत आलेले आहेत. स्वामी माझे परब्रह्म, स्वामी माझे गुरु परब्रह्म. स्वामींची पत्नीने बाहेर यायचं, आईने बाहेर यायचं, पत्नीने आईने. चोळप्पाची असणारी बायको कोण आहे? तुम्ही या पुढं. कुठे गेला चोळप्पा? टाळ्या वाजा चोळप्पासाठी. सेवाभाव करणारे कानडी ब्राह्मण आहे. आणि माझा पंढरपूरचा असणारा पांडुरंग पहिला कुठे गेला? कानडा राजा पंढरीचा. वेदालाही नाही कळला अंत पार ज्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. नामाची खीर चाखतो, हा नामाची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखी. आणि माझे स्वामी फकीर घेऊन स्वामींना घेऊन फकीर बरोबर चोळप्पांच्या घरी येतात. चोळप्पाची बायको विचारते, आई कुठं गेला होता तो तुम्ही? आईची सेवा करतात. दोघं पती पत्नी आपल्या आईचं दर्शन घेतात. घ्या चोळप्पा दर्शन घ्या. आई अय्या आम्हाचं दर्शन घ्या की. कानडी भाषेत आईला आम्हा म्हणतात. फकीर घेऊन येतात. चोळप्पाच्या घराच्या उंबऱ्याच्या तिथे येतात, उभे राहतात आणि लांबूनच हाका मारतात, चोळप्पा. कारण मुस्लिम असल्यामुळं घरात येत नाहीत. हिंदूंचं घर आहे, मी कशी घरात जावा? आपल्याकडे अजूनही जातीवाताला बरीच लोक त्याच्यावरती पोट भरतात. त्यांनी ऐकावं हे. चोळप्पाला हाका मारतात म्हणून आईने सांगितलं, चोळो बाहेर कोणी आलं बघ र. हे चोळ्या, ओळखलं नाही का? म्हणून स्वामी येतात. स्वामींच्या चरणावरती दर्शन घेतो चोळप्पा. स्वामीला हात आणतो. माझं स्वामी आलं, माझं स्वामी आलं म्हणून चोळप्पा स्वामींच्या हाताला धरतात आणि घरात नेतात. स्वामींना खुर्चीवरती बसवतात. दोघाही पती पत्नी दर्शन घेतात स्वामींचं. पाय दाबू लागतात. स्वामींची अशी भक्ती करणाऱ्याला कोण असणार प्रसन्न नाही होणार? चोळ्या, ए चोळ्या म्हणून चोळप्पा उठतात आणि स्वामींपुढे हात जोडून उभे राहतात. मला भूक लागली, काहीतरी आण. आणि पत्नीला सांगतात काहीतरी खायला घेऊन ये. आणि चोळ्याला विचारतात, तो आवलिया कुठे आहे? त्याला बोलाव इकडं. चोळ्या त्याला घेऊन ये म्हणून समोर असणाऱ्या फकीराला चोळप्पा आत घेऊन येतात. मला याच्यातून एकच सांगायचंय, जातीभेद मानू नका. कोण मुस्लिम असेल, कोणी हिंदू असेल, माझ्या साधू संतांनी कधी जाती भेद मानला नाही. तो घाबरत आला. अरे बस बस इथे माझ्या पुढ्यात, दोघंही बसा, दोघंही बसा. आणि ताट पुढे ठेवलं. स्वामींनी त्यातलं प्रसाद उचलला आणि मुस्लिम फकीराच्या तोंडामध्ये घातला. नको नको करायला लागलं. कारण जाती, अरे खा खा म्हणतो ना. ह्याच्यातून काय घेऊन जाणार तुम्ही? आम्ही चोळ्या. आणि एक घेतात आणि चोळोबाच्या असणाऱ्या मुखात घालतात. मला कोण भरवणार म्हणून स्वामी एकमेकाला फकीरला सांगतात, मला खायला घाल, दे मुझे दे म्हणून स्वामींना दोघंही चोळप्पा आणि फकीर घास भरवतात. हे पहा, कधी शुद्धाशुद्ध मानलं नाही, कधी जाती असणारा भेद माझ्या असणाऱ्या स्वामींनी मानला नाही. दोघांना घेतात आणि गळा भेट करतात माझे असणारे स्वामी. स्वामींनी कधी असणारी कोणाशी अस्पृश्यता मानली नाही. म्हणून जाती भेदाला कोण मानत असेल ना,
अरे भगवंताने आपण सगळी भगवंताची असणारी लेकरं आहे. म्हणून जीवनामध्ये कोणी हिंदू असो, कोणी मुसलमान असो, कोणी शीख असो किंवा साई असो, माझ्या भारत देशात साधू संतांचं असणं सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा सारे जहां से अच्छा से अच्छा भारत माता की जय बोलिए श्री स्वामी समर्थ महाराज की जय.